नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी दीपाली, तुम्हा सर्वांचं आपल्या दीपाली टीचिंग टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर बघा, नवीन तुमच्यासाठी मी आज ज्या नवीन ताई शिकतात त्यांच्यासाठी अशी गोपीबाईचा व्हिडिओ मी टाकणार आहे. तर कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर अशा पद्धतीची आपली गोपीबाई असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप सोप्या पद्धतीने शिका गोपीबाई कशी शिवायची ते. तर हा नेटचा ब्लाऊज पीस आहे. तर याची आपण गोपीबाई आता कटिंग आणि स्टिचिंग करूया. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. उंची घेतलेली आहे 4.5 इंच आणि रुंदीला किती नेटचा हा कपडा आपला घेतलेला आहे बघा गोपीबाई शिवण्यासाठी. तर खूप छान पद्धतीने तुम्हाला मी शिकवते. 42 इंच आपल्याला लांबीला कपडा हा मी घेतलेला आहे. त्यानंतर बघा, आपल्या दाबाच्या साईडला आपल्याला अशा प्लेटा टाकून घ्यायच्यात. तुम्ही या साईडने सुद्धा टाकून घेऊ शकता. छोट्या छोट्या अशा प्लेट आपल्याला टाकत घ्यायच्यात बघा. तर चला पूर्ण प्लेटा आपण ह्या टाकून घेऊया. इथे आपण दुसऱ्या बाईला सुद्धा ह्याच पद्धतीने प्लेट टाकून घेणार आहे. पूर्ण प्लेट आपल्या खालच्या साईडच्या टाकून झाल्या का वरच्या साईडने सुद्धा जशी आपण प्लेट टाकली तशी दुमड मारून शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण बाहीवरती. त्यानंतर आपण कटिंग करणार आहोत अस्तरच्या कपड्याची. हा आहे अस्तरचा कपडा. तर अस्तरचा कपडा मी 4 फोल्ड करून घेतलाय. आता आपल्याला माप टाकून घ्यायचे आहेत. पहिला दंड घेर टाकून घेतलाय 5.5 इंच. एकूण बंद बाजूने बाहीची उंची टाकलेली आहे 4 इंचावरती आणि खालच्या मुंडा खोली घेतलेली आहे मी 2-2.5 इंचावरती. खालच्या साईडनं 2 इंच हा आपला उंचीला ठेवलेला आहे. तर त्यानंतर बघा, बाईच्या मधोमध आपल्याला एक कट मारून घ्यायचा आहे. त्यानंतर जे बाहीला आपण प्लेट टाकून घेतल्या त्याच्यावरती आपल्याला अस्तरचा कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची. तर बघा, इथं परत दाब शिलाई देऊन घेतलेली आहे आणि नंतर त्यावरती परत एक आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीनं आपल्याला शिलाई देऊन घ्यायची बघा वरच्या साईडनी. त्यानंतर आपल्याला परत आपल्या अस्तरवरती सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा, अशी छान आपली गोपीबाई बघा तयार झाली. आता याला छान असं लुक येण्यासाठी याच्यावरती आपण काहीतरी एक टिप्स वापरूया. ती समोर तुम्हाला बघायला भेटेल. तर दुसरी बाही सुद्धा आपण तयार करून घेऊ.
जसं की मी तुम्हाला म्हणाले होते, अशी खूप छान अशी बाही तयार झाली, त्यासाठी खूप छान लुक येण्यासाठी काहीतरी टिप्स आपल्याला वापरायची. तर ती काय, तर बघा मी आता याच्यावरती छान अशी गोल्डन कलरची लेस लावून घेते आणि आणखीनच छान असं लुक ह्या ब्लाऊजला आपल्या बाहीला येणार आहे. तर कसा वाटला मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन स्लीव्ज डिझाईन, ब्लाऊज डिझाईन आणि ब्लाऊज टिप्स तुम्हाला शिकायला भेटतील. तर व्हिडिओ कंटिन्यू करू.